आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ते शिवलिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याचा विश्व हिंदू परिषदेचा दावा। कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम पुन्हा गतिमान होणार। धारवाड जवळ भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू। शिक्षक भरतीसाठी सीईटी परीक्षेला प्रारंभ। अर्थकोटा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश। सेंट्रल हायस्कूलच्या रुद्र खाडेचे लक्षणीय यश। माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची बेळगावला भेट। यमगर्णी येथे धाब्यामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट, 5 जखमी। शिक्षक पदवीधरांसाठी उमेदवारी दाखल। हलगामच्छी बायपास संदर्भात येळूर ग्रामस्थांचे निवेदन। Dream, dream, dream. Dream transformed into thoughts, and thoughts results in action. We, Earthkota Career Academy, will help you to achieve your dreams with our best and brightest minds. With smart learning techniques, improving your mental ability and smart problem-solving skills, achieve your dreams with academic and competitive exams like NDA, IIT, JEE, NEET, CET, Junior Scientist, NTSC, KVPY, Olympiad, RMS, RIMC, Sainik School, and classes from 6th to 12th standard, state, CBSE, ICSE. Developing high IQ and personal skills with social, emotional, and mental growth. We have our pattern-proof winning methodology in all our classroom programs. Grab the opportunity and realize your full academic potential and achieve success even beyond your imagination. Read, lead, succeed with us, Earthkota Career Academy. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। ज्ञानव्यापी मशीद प्रकरणातील गुंतागुंती आणि संवेदनशीलता लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने हिंदू भाविकांसाठी दाखल केलेला दावा शुक्रवारी दिवाणी न्यायाधीशांकडून काढून तो वाराणसी जिल्हा न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी हस्तांतरित केला। या खटल्यातील गुंतागुंत आणि संवेदनशीलता लक्षात घेतली तर दिवाणा न्यायाधीश वाराणसी यांच्यासमोरील खटला उत्तर प्रदेशातील उच्च न्यायिक सेवेतील वरिष्ठ आणि अनुभवी न्यायाधीशांसमोर चालवावा असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले आहे। यानंतर विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख आलोक कुमार यांनी शुक्रवारी ज्ञानव्यापी मशिदी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला सहमती दर्शवली आणि दावा केला की सापडलेले शिवलिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हे हिंदू पक्ष सिद्ध करू शकेल। हे प्रकरण गुंतागुंतीचे आहे आणि त्यासाठी गंभीर आणि अनुभवी न्यायमूर्तींची गरज आहे। यावर आम्ही सर्वोच्च न्यायालयाशी सहमत आहोत। जिल्हा न्यायालय यात लक्ष घालेल असे न्यायालयाने म्हटले आहे। आम्ही सर्वोच्च न्यायालयाशी सहमत आहोत असे आलोक कुमार यांनी म्हटले आहे। कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम पुन्हा गतिमान होणार। कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सध्या संत झाली आहे। देशभरात तिला चांगलीच गती देण्याची गरज आहे। त्यामुळे केंद्राने सर्व राज्यांना जून पासून हर घर दस्तक मोहीम 2,
2 महिने राबवण्याची सूचना केली आहे। आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आवाहन केले आहे की देशभरात संपूर्ण लसीकरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी मोहिमेची गती वाढवण्याची गरज आहे। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसह झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही सूचना केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे दिली। पत्रकात नमूद केले आहे की हर घर दस्तक योजनेचा दुसरा टप्पा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना राबवावा। येत्या जून व जुलैमध्ये सर्व जिल्हे गाव पातळीवर सर्वत्र ही योजना अंमलात आणावी। या योजनेअंतर्गत पहिली, दुसरी किंवा प्रतिबंधक तिसरी लसीकरण मात्रा देण्यासाठी घरोघरी जाऊन पोहोचायचे आहे। ज्येष्ठ नागरिक संकुल, शाळा आणि महाविद्यालये, शाळाबाह्य मुले, कारागृहे, वीटभट्ट्या आदी ठिकाणी लसीकरणाचा हा टप्पा राबवायचा आहे। 60 वर्षे व त्यावरील वयोगटासाठीची तिसरी मात्रा, 12 ते 14 वर्षे वयोगटासाठीची लसीकरण मोहीम थंडावल्याचे यावेळेस निदर्शनास आणून देण्यात आले। राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी राहिलेल्या लसीकरण लाभार्थींची यादी सूक्ष्म नियोजन करून बनवावी, सुस्पष्ट आणि परिणामकारक संवादाचे धोरण अवलंबावे अशी सूचनाही पत्रकात केली आहे। धारवाड जवळ भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू। लग्न समारंभाच्या आदल्या दिवशी साखरपुडा संपवून घरी परतत असणाऱ्या नातेवाईकांच्या 4 चाकी वाहनावरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि 4 चाकी झाडावर आदळून हा भीषण अपघात झाला। यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 10 गंभीर जखमी झाले आहेत। या 4 चाकीतून 21 जण प्रवास करीत होते। ही घटना आज पहाटे 2च्या सुमारास धारवाड तालुक्यातील बाड गावाजवळ घडली। घटनास्थळी धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि धारवाड जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णकांत यांनी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे। याबाबत धारवाड जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मीकांत यांनी दिलेली माहिती अशी की निगडी मनसूर येथील युवकाचा विवाह समारंभ उद्या होणार असून लग्नाच्या पहिल्या दिवशी साखरपुडा झाला होता। रात्री उशिरा साखरपुडा संपवून संबंधित सर्व नातेवाईक बेणकट्टी गावाला परतत असताना बाड गावाजवळील वाहन चालकाचा नियंत्रण सुटून गाडी भरधाव वेगाने रस्त्याकडे असलेल्या झाडावर जोरात आदळली। त्यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला। शिक्षक भरतीसाठी सीईटी परीक्षेला प्रारंभ। बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील रिक्त असलेल्या शिक्षकांच्या पदांच्या भरतीसाठी 2 दिवस सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे। त्यासाठी शनिवारी या परीक्षेला प्रारंभ करण्यात आला। अत्यंत चोख बंदोबस्तात ही परीक्षा घेण्यात येत आहे। नुकत्याच पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणाची धास्ती घेऊन शिक्षण खात्याने ही परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे। सर्व प्रकारच्या नियमावलीचे पालन करून ही परीक्षा घेण्यात येत आहे। जिल्ह्यातील एकूण 62 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे। परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली। या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण 16,166 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे थवे शहरातून संचार करताना दिसत होते। परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी करण्यात येत होती। त्यासाठी मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात येत होता। तसेच यावेळी सॅनिटायझर आणि मास्क याबद्दल देखील सूचना करण्यात येत होत्या। परीक्षा केंद्र परिसरात विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त ठेवून जमावबंदी लागू करण्यात आली होती। अर्थकोटा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश। कॅम्प येथील अर्थकोटा करिअर अकॅडमीच्या वतीने 10वीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। अर्थकोटा करिअर अकॅडमीच्या वतीने 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस घेतले जातात। यावर्षी या कोचिंग क्लासेसमध्ये 10वीच्या परीक्षेत उत्कृष्ट मार्क घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ 19 मे 2022 रोजी आयोजित करण्यात आला होता। यावेळी अर्थकोटा करिअर अकॅडमीचे डायरेक्टर सुनील काकतकर, अमित मिठारी, अमित जाधव उपस्थित होते। सुरुवातीला अमित जाधव यांनी अर्थकोटा करिअर अकॅडमी विषयी माहिती दिली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले। त्यानंतर 10वी मध्ये उत्कृष्ट मार्क घेतलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यामध्ये शिवानी अंतर्गी हिने 97%, डिंपल पुरोहित हिने 92%, ईशान शेट्टी याने 98.4%, विवान शेट्टी याने 77.94%, यश वेर्णेकर याने विशेष प्रावीण्यासह गुण मिळवले। त्यानंतर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत अर्थकोटा करिअर अकॅडमीचे
विशेष आभार मानले। यावेळी अर्थकोटा करिअर अकॅडमीचे डायरेक्टर सुनील काकतकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गरीब मुलांना चांगल्या दर्जाचे आणि उत्तम शिक्षण मिळावे या उद्देशाने अर्थकोटा करिअर अकॅडमी 2017 रोजी सुरू करण्यात आल्याचे सांगितले। त्यानंतर अमित मिठारी यांनी विद्यार्थ्यांना अर्थकोटा करिअर अकॅडमी कोचिंग क्लासेस जॉईन करण्याचे आवाहन केले। यावेळी विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। मी सुनील गोविंद काकतकर, डायरेक्टर ऑफ अर्थकोटा, आणि माझं मूळ प्रोफेशन हे वकिली आहे आणि आम्ही बेळगाव पितर तालुका जागेमध्ये आपण प्रॅक्टिस करतोय। परंतु माझं एक एज्युकेशनबद्दल प्रभाव होता की गरीब मुलांना आपण चांगल्या रीतीने त्यांच्या जीवनामध्ये सुखरूप असं शिक्षण द्यावं, त्यांना मोठं करावं, या उद्देशाने आम्ही अर्थकोटा कॅरियर अकॅडमी 2017 पासून सुरू केलेली आहे। आणि ज्यामध्ये आम्ही BK मोडल कॉलेजमध्ये सायन्स आणि कॉमर्स या पद्धतीने दोन्ही वर्षाचे क्लासेस घेतोय। परत त्या पद्धतीनं आम्ही संध्याकाळी ट्युशनची घेऊन आज मुलांचा रिझल्ट झालेला आहे की आपले विद्यार्थी सगळे अबोव 90% इन मॅथमॅटिक्स आणि सायन्स या पद्धतीने घेऊन त्यांना आज गौरवित केलेला आहे। आणि आपला मूळ उद्देश असा आहे की काही आपल्या पालकवर्गांना विद्यार्थ्यांना 10वी नंतरही नोकऱ्या आहेत आणि 12वी नंतरही नोकऱ्या आहेत, त्या पद्धतीने त्यांना NDAची एक्झामिनेशन देऊन प्रत्येक कॅरियरमध्ये त्यांना गव्हर्नमेंट नोकरी मिळू शकते। I am Shivani Ankargi and I am from GG Chitnis and my percentage is 97% and I got 100 in science and 98 in maths. So I would like to tell that Arthakota my experience was very good in Arthakota, and I want to thank Amit sir, both Amit sir. First of all, Amit Yadav sir, I troubled him a lot, always doubts. I took him like this much big book, like 5 kg, 2 kg, like that book, and I told him to solve all the doubts, and he showed me each and every example. And Amit Mithari sir, he taught me full biology, which it was my weakest subject in science, so I'm happy for that, and my experience was very good in Arthakota. सेंट्रल हायस्कूलच्या रुद्र खाडेचे लक्षणीय यश। येथील मराठा मंडळ सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी कुमार रुद्र शीतलराव खाडे यांनी 95% गुण घेऊन शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे। पालकांचे सुयोग्य मार्गदर्शन, शिक्षकांची साथ आणि अखंड मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे। स्मार्ट न्यूज परिवारातर्फे त्याचे विशेष हार्दिक अभिनंदन करण्यात आले। मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये रुद्र शीतलराव खाडे याचा क्रमांक लागला आहे। आपण मागील वर्षभरात 10वीच्या परीक्षेचे उद्दिष्ट लक्षात घेऊन सातत्याने अभ्यास केला। अभ्यासाचा कोणताही ताणतणाव न घेता अभ्यास केला होता, त्यामुळे हे यश अपेक्षित होते। यापुढे आता आपल्याला इंजिनिअरिंगकडे वळायचे आहे, त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी आहे असे त्याने सांगितले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या 10वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे आणि यावर्षीचा विक्रमी निकाल सगळ्याच विद्यार्थ्यांना आनंद देणारा अशा स्वरूपाचा आहे। आणि स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून आम्ही अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांना इथं निमंत्रित करत आहोत। तर आपल्याकडे आज मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा विद्यार्थी रुद्र शीतलराव खाडे हा आपल्याबरोबर आहे आणि त्यांनी 95.4% गुण मिळवलेले आहेत। तर त्याचं हे घवघवीत जे यश आहे त्यासाठी स्मार्ट न्यूजच्या वतीने सर्वप्रथम तुझं अभिनंदन। रुद्र, तुझ्या या यशाबद्दल काय सांगशील? तुला एकूण किती गुण मिळालेले आहेत आणि कशा पद्धतीने मिळालेले आहेत हे जरा आमच्या प्रेक्षकांना जाऊन परीक्षा दिल्या आणि चांगल्या गुणाने पास झालो, यासाठी सर्व विद्यार्थ्यांचेही अभिनंदन करेन आणि पुढेही जे 10वीला विद्यार्थी येणार आहेत त्यांनाही 10वीच्या वाटचालीसाठी अभिनंदन करेन। आता 10वीचं वर्ष म्हणजे एकतर घरामध्ये टेन्शन असं असतं की हे 10वीचं वर्ष आहे, अभ्यास कर, असा काही दबाव किंवा अभ्यास करणं हे उद्दिष्ट होतं का डोळ्यासमोर? कसं होतं हे वर्ष? हो, घरातही अभ्यासाला खूप प्रोत्साहन आहे। माझी आई अभ्यासाला खूप अभ्यास कर असं म्हणते। शाळेतूनही खूप प्रोत्साहन मिळालं सर्व शिक्षकांकडून आणि त्यामुळेच 10वीमध्ये एवढे चांगले गुण मिळू शकले। हीचे त्याने एक्झाम देऊन इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं। बरं, आता इंजिनिअरिंग किंवा ही जे आहे त्याच्याबरोबरीनं स्पर्धा परीक्षा किंवा IAS असे होण्याची इच्छासुद्धा तरुण पिढीमध्ये दिसते, त्याच्याबद्दल तुझा काही विचार आहे?
हो, जर कुठे कम्पॅटिटिव्ह एक्झाम्समध्ये जर संधी मिळाली तर ती देऊन पुढे जर काही चांगलं होत असेल तर मग बघण्यात काही त्रास नाही, बघितलं तर चालेल. आता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने म्हणजे तुझा जो अभ्यास आहे तो तुला पूर्णपणे तुला कुठल्या विषयात कसे गुण मिळाले ते जरा सांग. मला जास्ती गुण गणित आणि समाजमध्ये मिळाले. जसे गणितमध्ये आमचे खूप सर आमचे क्लास एक्स्ट्रा क्लास घेतले, त्यामुळे जास्त जरा त्याच्यामध्ये भर पडला आणि त्याच्यामध्ये जास्त गुण मिळाले. आणि आजकाल गणित हा विषय खूप स्पर्धात्मक आहे, गणित आणि विज्ञान, त्यामुळे त्या 2 विषयावर भर टाकला तर चांगले गुण मिळू शकतात. धन्यवाद रुद्र, तू इथे आलास त्यासाठी स्मार्ट न्यूज परिवाराच्या वतीने तुझं हार्दिक अभिनंदन. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि असंच यश पुढच्या 12वी आणि पुढच्या पूर्ण आयुष्यामध्ये तुला मिळावं अशी सदिच्छा स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून तुला देते. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची बेळगावला भेट. मराठी भाषिकांच्या सीमा प्रश्नाच्या लढ्याला पुन्हा बळ येण्यासाठी समिती नेत्यांनी आपापसातील मतभेद दूर ठेवून एकत्र यावे असे आवाहन कोल्हापूरचे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. कोल्हापूरचे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज बेळगाव शिवसेना शाखेला सदिच्छा भेट दिली. या निमित्त रामलिंग खिंड गल्लीतील शिवसेना भवनात त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी राजेश क्षीरसागर यांनी श्री गणेश आणि छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन केले. त्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या हस्ते क्षीरसागर यांचा भगवा फेटा बांधून व भगवी शाल घालून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले, सीमा प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सीमावासीय मराठी माणसाने प्रदीर्घ काळ मोठा लढा दिला आहे. त्याला शिवसेनेनेही खंबीर साथ दिली आहे. नव्या पिढीतही या प्रश्नाविषयी आस्था आहे. शुभम शेळके यांच्या लोकसभा निवडणुकीतील मताधिक्याने याचे प्रत्यंतर आले आहे असे त्यांनी सांगितले. स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष नरेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या प्रसंगी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, राजकुमार बोकडे यांच्यासह शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यमगर्णी येथे धाब्यामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट, 5 जखमी. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. ही दुर्घटना पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 शेजारील निपाणी जवळील यमगर्णी येथे ढाब्यावर घडली. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळील यमगर्णी गावात महामार्गालगत असलेल्या एका धाब्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. स्फोटात ढाबा मालक याकूब मोहम्मद कडिवाल, ढाब्यातील कामगार मुस्तफा आलम, मोहम्मद आझाद, हसन इक्रमुल आणि अनवर मोहम्मद हे 5 जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. जखमींवर कोल्हापूरमधील खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी निपाणी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिक्षक पदवीधरांसाठी उमेदवारी दाखल. विधान परिषदेच्या वायव्य पदवीधर आणि वायव्य शिक्षक मतदारसंघाच्या 2 जागांसाठी शुक्रवारी दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये वायव्य पदवीधर भाजपच्या वतीने हनुमंत निराणी यांनी मतदारसंघासाठी तर वायव्य शिक्षक मतदारसंघासाठी डॉक्टर चंद्रशेखर आर गुडशी यांनी उमेदवारी दाखल केली. विधान परिषदेच्या वायव्य शिक्षक आणि वायव्य पदवीधर मतदारसंघासाठी गुरुवारपासून अधिसूचना जारी करण्यात आली. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ करण्यात आला होता. मात्र एकही अर्ज दाखल झाला नव्हता. भाजपच्या वतीने पदवीधर मतदारसंघासाठी हनुमंत निराणी यांनी उमेदवारी दाखल केली. हलगा-मच्छे बायपास संदर्भात येळ्ळूर ग्रामस्थांचे निवेदन. हलगा-मच्छे बायपासचे काम सध्या सुरू आहे. त्यामध्ये येणाऱ्या येळ्ळूर वडगाव रस्त्यावरून जाणाऱ्या ब्रिजची रुंदी वाढवा अशी मागणी येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने केली आहे. येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने हलगा-मच्छे बायपास संदर्भात शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन देत मागणी करण्यात आली. येळ्ळूर वडगाव रस्त्यावरून जाणाऱ्या ब्रिजची उंची ही 4 मीटर आहे व रुंदी ही 12 मीटर आहे. याची माहिती मिळताच येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने तातडीने भेट घेऊन याबद्दल माहिती महामार्ग प्राधिकरणाला दिली. ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य शिवाजी नांदुरकर, रमेश मेनसे, राजू डोन्यांनावर, पिंटू चौगले, कल्लापा मेलगे आदींचा येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळात समावेश होता. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज.
जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। मान्सूनपूर्व पावसामुळे राकसकोप जलाशयातील पाणी पातळी 1 इंचाने वाढ झाली आहे। पाऊस असाच कायम राहिला तर पुढील 24 तासात जलाशयाची पातळी 1 फुटांनी वाढेल अशी माहिती पाणी पुरवठा व मंडळाकडून मिळाली आहे। राकसकोप जलाशयातील पाणी लोड क्षेत्र महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यात आहे। गेल्या 24 तासात चंदगड तालुक्यात 55 मीटर पाऊस झाला आहे, त्यामुळे जलाशयात काही प्रमाणात इनफ्लो सुरू झाला आहे। पावसामुळे राकसकोप जलाशयातील पाण्याची पातळी वाढली आहे, त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या L&T कंपनीची काही प्रमाणात चिंता दूर झाली आहे। गतवर्षीच्या तुलनेत यंदा राकसकोप जलाशयाची पातळी 2 फुटांनी जास्त आहे। जिल्हा अधिकाऱ्यांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव। 10वीच्या परीक्षेत 625 पैकी 625 गुण मिळवलेल्या जिल्ह्यातील गुणवंत 10 विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शुक्रवारी सत्कार केला। हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता। यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। गुरुवारी जाहीर झालेल्या 10वी परीक्षेच्या निकालात बेळगाव दक्षिण शिक्षण विभागात 6 आणि चिकोडी विभागातील 4 अशा 10 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत। यावेळी जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की विद्या, विनय आणि परिश्रम हीच या विद्यार्थ्यांना सक्षम नागरिक बनवण्याची गुरुकिल्ली आहे। विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून पुढे यश मिळवून बलशाली देशाची निर्मिती करावी। यावेळी DDPI बसवराज नलवाड, विद्यार्थ्यांचे पालक, शाळेतील शिक्षक, कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे यश निश्चित। राज्यातील मुंबई सरकारने केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित आहे, असे विचार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केले। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी ते बेळगावात आले होते। त्यावेळी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। तसेच भारतीय जनता पक्षाने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून जनतेचा विश्वास संपादन केला आहे, त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर अशा दोन्ही मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। केंद्र सरकारने यावर्षीपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आणले आहे, याचा योग्य परिणाम शिक्षण क्षेत्रावर होणार आहे, त्यामुळे शिक्षक वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे। यामधूनच शिक्षक प्रतिनिधी तसेच पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचा निवडला जाईल असे मत त्यांनी व्यक्त केले। यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री बोम्मई तातडीने दिल्लीला। भाजप हायकमांडकडून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना बोलावणे येताच तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेले आहे। यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे। बेंगळूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे। बेंगळूर शहराच्या अनेक भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाल्याने मुख्यमंत्र्यांनी शहरामध्ये पाहणी दौरा हाती घेतला होता। हायकमांडचा आदेश येताच दौरा अर्धवट सोडून दिल्ली गाठली आहे। गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री CC पाटील यांच्या निवासस्थानी महसूल
महसूल मंत्री अशोक यांच्यासह निकटवर्तीयांबरोबर राज्यातील घडामोडींबाबत बैठक घेतली। मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती डॉक्टर सुधाकर दिल्ली दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे। मंत्रिमंडळाची पुनर्रचना अथवा राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड या विषयावर चर्चा करण्यासाठी अथवा इतर कोणत्या कारणासाठी मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर गेले असल्याची चर्चा सुरू आहे। बिजगर्णी भावकाई देवी यात्रा मंगळवारपासून बिजगर्णी येथील भावकाई देवी यात्रोत्सवाला मंगळवार दिनांक 24 पासून प्रारंभ होणार आहे। यात्रा 2 दिवस होणार असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। मंगळवारी रात्री 10 वाजता गोंधळ कार्यक्रम होणार आहे। उचगाव येथील मानाचे गोंधळी हा कार्यक्रम करणार आहेत। बुधवार दिनांक 25 रोजी सकाळी 7 वाजता गाऱ्हाण कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर ओटी भरण्यात येणार आहे। हक्कदार व मानकरी यांच्या वतीने ओटी भरण्यात येणार असून त्यानंतर सर्वांना ओट्या भरण्याची व्यवस्था केली आहे। यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी असते। दुपारनंतर जेवणावळीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत। मराठी विद्यानिकेतन तर्फे सायली तुपारे हिचा सत्कार। मराठी विद्यानिकेतनची सायली पांडुरंग हिने SSLC परीक्षेत 99.20% गुण मिळविले। याबद्दल शाळेतर्फे के श्यामकांत दोरुगडे पुरस्कृत 99,000ची शिष्यवृत्ती तिला प्रदान करण्यात आली। दोरुगडे यांनी ठेव स्वरूपात ठेवलेल्या रकमेतून ही शिष्यवृत्ती दिली जाते। शाळेचे उपाध्यक्ष अनंतराव जाधव यांच्या हस्ते ही शिष्यवृत्ती देण्यात आली। यावेळी तिचे पालक उपस्थित होते। याचवेळी SSLC परीक्षेत 90हून अधिक गुण घेतलेल्या 21 गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी शाळा सुधारणा समितीचे सदस्य शिक्षक उपस्थित होते। सूत्रसंचालन प्रसाद सावंत यांनी केले। 12वी परीक्षेचा निकाल जूनच्या 3ऱ्या आठवड्यात 10वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून आता विद्यार्थी आणि पालकांना 12वी परीक्षेच्या निकालाची उत्सुकता लागली आहे। जून महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात पदवीपूर्व शिक्षण खाते 12वी परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री BC नागेश यांनी दिली आहे। राज्यात 12वी परीक्षा 22 एप्रिल ते 18 मे या कालावधीत झाली असून 24 मे पासून उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाला प्रारंभ होणार आहे। 16 जून पूर्वी मूल्यमापन संपणार आहे। त्यानंतर जूनच्या 3ऱ्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे उद्दिष्ट आहे। उत्तरपत्रिका तपासणाऱ्या मूल्यमापकांचे मानधन वाढवण्याचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठवून देण्यात आला आहे असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले। हळदीपूर मठातर्फे सोमवारपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन। गोवावेसमधील चिदंबरदास राजाराम महाराज व पांडुरंग महाराज समाधीस्थळावर पांडुरंग महाराज मूर्ती प्रतिष्ठापना महोत्सव व कळसारोहण समारंभानिमित्त सोमवारपासून विविध कार्यक्रम होणार आहेत। हळदीपूरमधील श्री संस्थान शांताराम मठाच्या बेळगाव शाखेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वामनाश्रम स्वामीजींच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम होणार आहेत। सोमवारी सायंकाळी 5 वाजता वामनाश्रम स्वामींचे आगमन व स्वागत होणार आहे। मंगळवारी दिनांक 24 रोजी सकाळी 8 वाजता सर्व देवता प्रार्थना महासंकल्प गणेश पूजन पुण्याहवचन मातृका पूजन व देवनांदी होणार आहे। बुधवारी दिनांक 25 रोजी सकाळी 9 वाजता होम हवन मूर्ती प्रतिष्ठापना कळसारोहण महापूजा सभागृहाचे लोकार्पण आरती आशीर्वादपर भाषण स्वामीजींच्या हस्ते फलमंत्राक्षता व त्यानंतर महाप्रसाद होईल। आमदार अभय पाटील यांच्याकडून मुलामुलींच्या खो खो संघाचे कौतुक। बेंगळूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कर्नाटक राज्य युवजन सेवा आणि क्रीडा खाते आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत बेळगाव जिल्हा खो खो संघटनेच्या मुलामुलींनी नेत्रदीपक कामगिरी करताना विजेतेपद व उपविजेतेपद पटकावून आपल्या चिरपेचात मानाचा तुरा खोवला। शनिवारी सकाळी मुलामुलींचा संघ बेळगावात दाखल झाल्यावर आमदार अभय पाटील यांनी खो खो पटूंना गोवावेस सर्कल येथील खाऊकट्टा येथे अल्पोआहार देऊन त्यानंतर त्यांचा प्रत्येकी रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला। यावेळी प्रशिक्षक LC लमानी नितीन नाईक MS सिद्धांनी होळी सर मेघा निलजकर यांना सुद्धा रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला। मुलींच्या संघात आसमा खान सुनीता कामती सरोजा नाडगोंडर पूजा धास्ती मेघा नाडगौडा गायत्री मक्कलगिरी अतुजा सिद्धनाळ दीपा बड्डीवड्डर हर्षदा पांडुचे तनुजा मुक्कान्नावर आदिती बिजगरकर समीक्षा शहापूरकर रसिका सावंत वैदेही पाटील तृप्ती मायन्ना यांचा संघात समावेश होता। बेळगावच्या वेट लिफ्टिंग पटूंची सुवर्णबाजी।
कर्नाटक राज्य युवजन सेवा आणि क्रीडा खात्याच्या वतीने बेंगळूर येथे झालेल्या कर्नाटक राज्यस्तरीय मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत कडोली येथील सरकारी मराठी शाळेच्या मुलामुलींनी अविस्मरणीय कामगिरी करताना 3 सुवर्ण 2 रौप्य 2 कांस्य पदक संपादन केले। यावेळी 73 किलो गटात नागेश अनगोळकर, 45 किलो गटात सृष्टी मुदगेकर, 49 किलो गटात समीक्षा मनमोडी यांनी प्रथम क्रमांकासह सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना सुवर्ण पदकाला गवसणी घातली। 49 किलो गटात श्रेयश उचूकर, 55 किलो गटात सान्वी यांनी दुसऱ्या क्रमांकासह रौप्य पदक संपादन केले। 55 किलो गटात आदर्श गायतोंडे व 59 वजनी गटात वेदिका कार्लेकर यांनी कांस्य पदक संपादन केले। या सर्व वेटलिफ्टिंगपटूंना प्रशिक्षक सदानंद मालशेटी व संघ व्यवस्थापक नकुशा पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले। मिनी ऑलिम्पिक मध्ये अमन सुंगारचे यश। बेंगळूर येथील बसवनगुडी ॲक्वेटिक सेंटर येथे नुकत्याच झालेल्या दुसऱ्या कर्नाटक राज्य मिनी ऑलिम्पिक मध्ये बेळगाव स्विमर्स क्लब अमन सुंगार यांनी भाग घेऊन 3 रौप्य व 2 कांस्य पदके जिंकली। कर्नाटकातील विविध ठिकाणाहून सुमारे 700 जलतरणपटूंनी भाग घेतला होता आणि या स्पर्धेचे आयोजन कर्नाटक जलतरण संघटनेने केले होते। यात अमनने 50 मीटर बॅकस्ट्रोक रौप्य पदक, 50 मीटर बटरफ्लाय रौप्य पदक, 100 मीटर बॅकस्ट्रोक रौप्य पदक, 200 मीटर बॅकस्ट्रोक कांस्य पदक, 200 मीटर वैयक्तिक कांस्य पदक या क्रीडा प्रकारात पदके मिळवली। अमन सुंगार JNMC जलतरण तलाव येथे पोहण्याचे धडे घेत होता आणि श्री उमेश कलगडगी, श्री अक्षय शेरेगर, श्री नितीन कुडुचकर, श्री अजिंक्य मेंढके, श्री गोवर्धन यांच्यासारख्या तज्ञ प्रशिक्षकांकडून नियमित प्रशिक्षण घेत होता। डॉक्टर प्रभाकर कोरे, डॉक्टर विवेक सावोजी, अविनाश पोद्दार, माखी कापडी, लता कितूर, सुधीर कुसने यांचेही त्याला मार्गदर्शन मिळत आहे। जिल्हा अधिकाऱ्यांकडून टेबल टेनिसपटूंचा गौरव। संगम बेलूर बेळगाव टेबल टेनिस अकादमीच्या टेबल टेनिसपटूंनी बेंगळूर येथे झालेल्या कर्नाटक राज्यस्तरीय मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करताना प्रथम क्रमांकासह पदक संपादन केले होते। टेबल टेनिस प्रशिक्षक संगम बेल्लूर यांच्या मार्गदर्शनाखाली सान्वी मांडेकर, आयुषी गोडसे, सान्वी रायकर, तनिष्का काळभैरव यांचा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आपल्या कार्यालयात सर्व टेबल टेनिसपटूंचे कौतुक केले। यावेळी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू संजीव हाम्मण्णावर उपस्थित होते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।